आज आपण बघणार आहोत MPSCमध्ये येणारे समाजसेवक. सर्वात पहिले बघूया जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे. यांचं टोपण नाव आहे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. हे नाव त्यांना आचार्य अत्रे यांनी दिलेले आहे. जन्म मृत्यू 1803 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1865 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान आहे मुरबाड. हे मुरबाड ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ते पेशाने कायदेतज्ञ म्हणून होते. त्यांच्या कार्याबद्दल बघूया. बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य होते. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. मुंबई कायदे मंडळाचे ते सदस्य होते. सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोन, लोकशिक्षण, समाज सुधारणा आणि स्त्री शिक्षण यांचे ते पुरस्कर्ते होते. ते एक दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जात होते. राहत्या घरी त्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती. त्यांच्या स्थापित संस्था बघूया. मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी हे त्यांनी एल्फिन्स्टनच्या मदतीने चालू केली होती. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला त्यांनी आर्थिक मदत केलेली होती. मुंबई असोसिएशन ही संस्था त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या मदतीने चालू केली होती. एल्फिन्स्टन कॉलेज हे सुद्धा कॉलेज त्यांनी चालू केलेले होते. आता बघूया आचार्य बाळशास्त्री जांभेकर. त्यांचं टोपण नाव आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक. जन्ममृत्यू 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1846 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान पोमर्ले. पोमर्ले हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये येतो. पेशा ते शिक्षक आणि इतिहासकार असे त्या दोन याच्यामध्ये त्यांनी काम केलेले आहेत. त्यांचं कार्य बघूया. ते बॉम्बे एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरीमधून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहेत. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर या पदावर सुद्धा ते होते. मुंबई प्राथमिक शाळा तपासणीसाठी त्यांनी निरीक्षक ही भूमिका बजावलेली होती. त्यांच्या स्थापित संस्था एक पण नाहीत. त्यांचे स्थापित वृत्तपत्र बघूया. 1832 मध्ये दर्पण हे दैनिक त्यांनी चालू केले होते. त्यासाठीच त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक सुद्धा म्हटल्या गेलेले आहेत. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुद्धा चालू केलेले होते. ग्रंथलेखन बघूया. शून्य लब्धी, हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास. दादोबा पांडुरंग तरखडकर. टोपण नाव मराठी व्याकरणाचे पाणिनी आणि रावबहादूर. रावबहादूर ही पदवी त्यांना इंग्रजांनी दिलेली होती. जन्म मृत्यू 1814 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1882 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान मुंबई. पेशा दुभाषी, व्याकरणी, साहित्यिक. त्यांचं कार्य बघूया आपण. जावरा संस्थानाचे जे नवाब होते त्यांचे त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेले आहेत. एल्फिन्स्टन संस्था सुरत इथे त्यांनी शिक्षकाची भूमिका सुद्धा बजावलेली होती. 1826 मध्ये चालू झालेले ट्रेनिंग कॉलेज इथे त्यांनी संचालक ही भूमिका सुद्धा बजावली आहे. ते 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर होते. बडोदा संस्थानात त्यांनी दुभाषीचे काम सुद्धा केलेले होते. इंग्रजांच्या काळात भिल्लांचा उठाव झाला होता तेव्हा त्यांनी भिल्लांचा बिमोड केला होता. त्यासाठी त्यांना राव बहादूर ही पदवी इंग्रजांनी दिलेली होती. त्यांच्या स्थापित संस्था बघूया. मानव धर्म सभा ही त्यांनी 1844 सुरत येथे स्थापित केलेली होती. यांचे सहाय्यक संस्थापक बघूया. दुर्गाराम मच्छाराम, दिनमणी दलपतराय. मानव धर्म सभा यांची प्रामुख्याची शिकवण होती एक ईश्वरवाद, परमेश्वर भक्ती, समानता. त्यानंतर त्यांनी परमहंस सभा ही संस्था स्थापित केली 1859 साली मुंबईमध्ये. यांचे सहाय्यक संस्थापक होते भिकोबा चव्हाण, राम जयकर. गोपाल हरी देशमुख. टोपण नाव लोकहितवादी, राव बहादूर, सुधारणेचे आद्य प्रवर्तक. यांचा जन्म मृत्यू बघूया. 1823 मध्ये यांचा जन्म झाला आणि 1892 मध्ये यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान पुणे. यांचा पेशा शिरस्तेदार, इनाम, कमिशनर, जज, दुभाषी. यांचे कार्य बघूया. सर्वात पहिले ते दुभाषी या पदावर रुजू झाले.
त्यानंतर त्यांनी शिरस्तेदार, इनाम आणि कमिशनर जज इतर सुद्धा हे पद त्यांनी भूषवलेले आहेत. शतपत्रे. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर हे वृत्तपत्र आहे. यामध्ये यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केलं त्याला शतपत्रे म्हणतात. यांचा आपण सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोन बघूया. अनिष्ट रूढीवर त्यांनी टीका केली आहे. तसेच बालविवाह, हुंडा आणि बहुपत्नी यावर सुद्धा यांनी कडकडाडून टीका केलेली होती. समाजाच्या प्रगतीसाठी इंग्रजी विद्या, भौतिक शास्त्राचे ज्ञान आणि आधुनिक उद्योगधंदे यांची गरज आहे हे सुद्धा यांनी पटवून दिलेले होते. रामचंद्र विठ्ठल लाड, टोपण नाव भाऊदाजी लाड, धन्वंतरी. धन्वंतरी यांना कुष्ठरोगासाठी म्हटले गेलेले होते. जन्ममृत्यू 1824 त्यांचा जन्म झाला. 1874 त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान मांजरे. मांजरे हे आज गोवा राज्यामध्ये आहे. पेशाने ते डॉक्टर होते. त्यांचं कार्य बघूया. एल्फिस्टन कॉलेजमध्ये 2 वर्षे त्यांनी शिक्षकाची भूमिका बजावलेली होती. 1845 मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेज हे स्थापन झालेले होते. त्यावेळेस त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश केला होता. त्यांचं सामाजिक आणि धार्मिक कार्य ज्ञान प्रसारक सभा यातर्फे त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक जागृती घडवून आणलेली होती. मुलींसाठी स्वतः आर्थिक त्रास सहन करून शाळा उभारलेली होती. ते विधवा विवाह पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्थापित संस्था बघूया. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. बॉम्बे असोसिएशन 1852 स्थापित झालेली होती. त्यावेळेस त्यांना शंकर शेठ यांची मदत लाभलेली होती. लायसन्स बिलचा व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होणार म्हणून त्यांनी लायसन्स बिलचा विरोध केलेला होता. भाऊ महाजन कुंटे. जन्ममृत्यू 1815 त्यांचा जन्म झालेला होता. 1890 त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान कुलाबा, पेण. त्यांचं कार्य बघूया. ते प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक होते. दर्पण, दिग्दर्शन यात सुद्धा यांनी लेखन केलेले होते. वृत्तपत्रे, प्रभाकर नावाचे साप्ताहिक त्यांनी चालू केले होते. त्यांनी सामाजिक कार्य बघूया. धूमकेतू, ज्ञानदर्शन यात त्यांनी लेखन केलेले होते. पुढे विष्णुबुवा ब्रह्मचारी. यांचं टोपण नाव विष्णुबुवा ब्रह्मचारी. यांचं खरं नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. जन्ममृत्यू 1825 त्यांचा जन्म झाला. 1871 त्यांचा मृत्यू. त्यांचं जन्मस्थान होतं कुलाबा, शिरवली. पेशाने ते व्याख्यानकार आणि कीर्तनकार होते. त्यांचं आपण कार्य बघूया. त्यांचा ओढा धर्मग्रंथ, संस्कृत यांच्या अभ्यासात होता. त्यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्य बघूया. ते आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन करून वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना पटवून देत होते. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट यांच्यासाठी सुद्धा यांनी कार्य केलेले होते. त्यांचे स्थापित वृत्तपत्र होतं वर्तमान दीपिका. याद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला ते चोख प्रत्युत्तर देत होते. त्यांचे ग्रंथ बघूया. भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक, बोधसागर, रहस्य, सेतुबंधांनी टीका. महात्मा ज्योतिबा फुले. टोपण नाव महात्मा हे नाव त्यांना लोकांनीच दिलेलं होतं. जन्ममृत्यू 11 एप्रिल 1827 त्यांचा जन्म झाला होता आणि 28 नोव्हेंबर 1890 त्यांचा मृत्यू झालेला होता. जन्मस्थान पुणे. पेशा ते फुलांचा व्यवसाय करत होते. सामाजिक आणि धार्मिक त्यांचे कार्य बघूया. 1848 पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा चालू केलेली होती. 1852 दलितांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी दुसरी शाळा चालू केलेली होती. विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतलेला होता. पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली होती. घरातील पिण्याचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केलेला होता. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य. 1888 व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक वेशात त्यांनी
त्यांची व्यथा मांडलेली होती व जनतेसाठी शिक्षणाची मागणी केलेली होती. त्यांनी हंटर कमिशनमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे असा आग्रही मागणी त्यांनी केलेली होती. त्यांचं ग्रंथलेखन बघूया. शेतकऱ्यांचा असूड, शेतकऱ्यांचे विदारक चित्र आणि शिक्षणाभावी त्यांचे होणारे हाल हे त्यांनी यात वर्णन केलेले आहे. यातलंच एक वाक्य आहे किंवा यातलंच एक नाही का कडवं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतर बघूया सावित्रीबाई फुले. टोपण नाव पहिली स्त्री शिक्षिका माऊली. माऊली हे त्यांना अनाथ मुले म्हणायचे. जन्म मृत्यू 1831 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान खंडाळा, नायगाव. सामाजिक आणि धार्मिक कार्य, ती पहिली स्त्री शिक्षिका होती. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह आपल्या घरी सुरू केले. या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन ते करायचे. प्लेगच्या रोगांची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पुढे बाबा पदमजी. टोपण नाव बाबा पदमजी. जन्म 1831-1906. जन्मस्थान बेळगाव. पेशा धर्माभ्यासक आणि शिक्षक. त्यांचे कार्य मिशनरी स्कूलमध्ये ते शिक्षक होते. नंतर त्यांनी ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाले. 1854 मध्ये ते ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारला. फ्री चर्च शाळा पुणे इथे त्यांनी शिक्षक म्हणून भूमिका बजावलेली होती. बायबल अँड ट्रस्ट सोसायटी अशात ते संपादक म्हणून त्यांनी काम केले. सामाजिक आणि धार्मिक कार्य, मूर्तिपूजा व जातीभेदास त्यांनी विरोध केला. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य होते. विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचे ग्रंथलेखन बघूया. यमुना पर्यटन या कादंबरीतून त्यांनी स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. अरुणोदय हे त्यांचे स्वतःचे आत्मचरित्र आहे. पुढे विष्णुशास्त्री पंडित. जन्म मृत्यू बघूया. 1827 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1876 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान सातारा. पेशा ते संपादक आणि एक संस्कृत पंडित होते. त्यांचे कार्य संस्कृत भाषा वडिलांकडून त्यांनी शिकलेले होते आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार सुद्धा केलेला होता त्यांनी. वृत्तपत्रिक कार्य, इंदू प्रकाशचे ते संपादक होते. हे एक साप्ताहिक आहे. सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपन, परदेश गमन, जरट विवाह, जातीभेद यावर 1.5 प्रश्न त्यांनी मांडले. स्वतः एक विधवेशी विवाह केला. संस्था स्थापना, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची त्यांनी स्थापना केली. त्यांचे साहित्य बघूया. विधवा विवाह, ईश्वरचंद विद्यासागर यांचे पुस्तकाचे त्यांनी मराठी अनुवाद केला. ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सूक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा. पुढे सार्वजनिक काका. यांचं खरं नाव होतं वासुदेव गणेश जोशी. जन्म मृत्यू 1828 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1880 मध्ये त्यांचा मृत्यू. जन्मस्थान सातारा. पेशा वकील. त्यांचे कार्य, पुण्यात त्यांनी पहिले नोकरी केली, नंतर पुण्यात शिक्षण घेऊन त्यांनी वकिली केली. वासुदेव बलवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीच घेत नव्हते, त्यावेळेस त्यांनी घेतले. त्यांनी स्थापन केली होती सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा यांची स्थापना 1870 मध्ये यांनी केली. स्थान पुणे. संस्थापक औंधचे श्रीमंत श्री निवासराव पंत हे अध्यक्ष होते. या सभाला राजकीय स्वरूप न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी दिले. 1876-1877 मधील महाराष्ट्राच्या दुष्काळात जनतेसाठी मदत या सार्वजनिक सभेनी सरकारकडे केली आणि स्वतः भरून मदत केली. स्वदेशीचा पुरस्कार केला आणि दुकाने सुद्धा काढली. रेल्वे उतरवूनचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार आणि राज्यातील दंगे यावर सुद्धा सार्वजनिक सभा यांनी कार्य केलेले होते. आता आपण पुढे बघूया. डॉक्टर
रामकृष्ण गोपाल भंडारकर. जन्ममृत्यू 1837मध्ये त्यांचा जन्म झाला. 1925मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान सिंधुदुर्ग, मालवण. मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA पदवी घेतलेली होती. त्यांनी जर्मन विद्यापीठातून PhD ही सुद्धा पदवी घेतलेली होती. ते मुंबई प्रांतातील लेजिस्लेटिव्ह प्रांताचे सदस्य होते. केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सुद्धा सदस्य होते. त्यांचे सामाजिक कार्य बघूया. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. या समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे व प्रतिज्ञा त्यांनी तयार केलेली होती. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतार कल्पना आणि बहुदेववादचा त्यांनी विरोध केलेला होता. अपप्रवृत्ती व अनिष्ट रूढी या वेद, उपनिषदे, भगवद्गीता या धर्मग्रंथाचा आधार घेऊन ते कसे चुकीचे आहेत हे त्यांनी सांगितले होते. आपल्या स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला होता. त्यांचे साहित्य बघूया. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया. पुढे बेहरामजी मलबारी. जन्ममृत्यू 1853मध्ये जन्म, 1912मध्ये मृत्यू. टोपण नाव समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी. दुसरं टोपण नाव बालविवाह चळवळीचे प्रवर्तक. जन्मस्थान बडोदा, गुजरात. त्यांचे सामाजिक कार्य 1884मध्ये त्यांनी काही लेख लिहिले. बालविवाह प्रथेवरील व त्यामुळे येणाऱ्या वैधव्यावरील प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी काही लेख लिहिलेले होते. समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली येणारे वैधव्यावर यासाठी बालविवाह कसा जबाबदार आहे हे त्यांनी सांगितले. त्यांचे वृत्तपत्र बघूया. इंडियन स्पेक्टॅटर साप्ताहिक हे त्यांनी सुरू केलेले होते. व्हॉइस ऑफ इंडिया, दादाभाई नौरोजी या नियतकालीन लिखाण ते करत होते. व्हॉइस ऑफ इंडिया हे दादाभाई यांचे होते. संस्था सेवा सदन यांनी दयाराम गिडुमल यांच्या मदतीने स्थापित केलेली होती. त्यांचे साहित्य बघूया. गुजरात अँड गुजरातीज, नीती विनोद, त्यानंतर बालविवाह. पुढे बघूया. गोपाल गणेश आगरकर. जन्ममृत्यू 1856मध्ये जन्म, 1895मध्ये मृत्यू. जन्मस्थान टेक हे कराडमध्ये आहे. पेशा ते संपादक होते. त्यांचे कार्य बघूया. कराड, रत्नागिरी, अकोला इथे 10वीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले होते आणि MA हे त्यांनी पुण्यातून पास केलेले होते. त्यांचे सामाजिक कार्य बघूया. व्यक्ती स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्याचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. व्यक्तिविकासातून समाजाचा विकास होतो असा त्यांचा प्रामुख्याने विचार होता. त्यांनी युक्तिवादाला बुद्धिवाद आणि भौतिकवाद यांची जोड दिलेली होती. वृत्तपत्र केसरी व मराठा, लोकमान्य टिळकांच्या मदतीने हे वृत्तपत्र त्यांनी स्थापित केलेले होते. केसरीचे ते संपादक होते आणि सुधारक यांचे सुद्धा त्यांनी संपादक सुद्धा होते. केसरी सोडून त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालू केलेले होते. संस्था स्थापना न्यू इंग्लिश स्कूल हे त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांच्या मदतीने चालू केले होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे त्यांनी लोकमान्य टिळक आणि इतर लोकांच्या मदतीने चालू केलेले होते. फर्ग्युसन कॉलेज हे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेतर्फे चालू केलेले होते व ते स्वतः प्रिन्सिपल म्हणून त्यांनी यात भूमिका बजावलेली होती. त्यांचे साहित्य बघूया. केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्यांचे पृथक्करण. पंडिता रमाबाई यांचे टोपण नाव होते सरस्वती आणि पंडिता. जन्ममृत्यू 1858मध्ये यांचा जन्म झाला, 1922मध्ये यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान गंगामुळे हे कर्नाटकामध्ये मंगळूर जिल्ह्यातील आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं रमाबाई डोंगरे. यांचं आपण बघूया. भारत भ्रमणनंतर कलकत्ता येथे आले. आपल्या ज्ञानाने त्यांनी प्रभावित केले. विवाह झाला परंतु संसारात ते रमले नाही. त्यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य बघूया. हंटर कमिशनमध्ये त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरलेला होता. त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांच्या संस्था स्थापना बघूया. आर्य महिला समाज हे त्यांनी 1882मध्ये चालू केले होते पुणे येथे. शारदा सदन
यांनी 1889 साली चालू केले होते मुंबईमध्ये. शारदा सदन म्हणजे निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था असलेले ते होते. नंतर त्यांनी 1890मध्ये ते पुण्यात स्थलांतर झाले. मग त्यांचे सल्लागार मंडळ हे खालीलप्रमाणे होते: न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि डॉक्टर भांडारकर. मुक्ती सदन हे त्यांनी केडगावला चालू केलेले होते. येथे त्यांनी अनाथ विधवा स्त्रियांच्या मुख्यतः शिक्षणाची सोय व सोबतच निवासाची आणि भोजनाची सोय केलेली होती. त्यांचे साहित्य बघूया. बायबलचे मराठीत भाषांतर, स्त्री धर्मनीती, दी हाय कास्ट हिंदू वुमन. पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांचा जन्ममृत्यू 1842मध्ये जन्म झाला, 1901मध्ये त्यांचा मृत्यू झाला. जन्मस्थान निफाड हे नाशिकमध्ये आहे. पेशा न्यायाधीश. ते प्राथमिक शिक्षण त्यांनी कोल्हापुरातून केलं. नंतर मुंबई येथे कायद्याचा अभ्यास केला. मग ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. मग ते न्यायाधीश व कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य बघूया. विधवा विवाहाचे समर्थक होते. मुंबईत विधवा विवाह घडून आणला होता. हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचाराची जोडसुद्धा दिलेली होती. त्यांचा प्रार्थना सभात सहभाग होता.